नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यामध्ये खूप काही विचारचा खूप काही गोष्टी घडत असताना आपल्याला दिसत आहे। ज्या पद्धतीने विधानसभेचा निकाल आला आणि या विधानसभेच्या निकालानंतर जो काही असंतोष आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माजलेला आपल्याला दिसतोय, त्याच्यावरच मित्रांनो आज आपल्याला थोडंसं बोलण्यासारखं आहे आणि आपल्याला ते बोलावंच लागणार आहे। तत्पूर्वी आपला जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा, कर्जमाफी असो, सोयाबीन कापसाचं अनुदान असो, सोयाबीन कापसाच्या अनुदानामध्ये सामायिक क्षेत्राचा मुद्दा असो, हे सगळे विषय असताना पीक विमा 2022 पासून बहुतेक शेतकरी अजून प्रतीक्षेत आहेत। त्याच्याही पलीकडे जर गेलं तर अतिवृष्टीचं नुकसान होतं। दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जे काही अनुदान जाहीर झालं होतं त्याचा विषय, त्याच्याही आधी जर आपण गेलो तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शासनाने 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली होती। त्याचे 4 ते 5 याद्या लागल्या आणि मग हे सगळं होत असताना आपला शेतकऱ्याचे मुद्दे आणि लागलेला निकाल, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सगळं काही अविश्वसनीय आहे आणि त्याच विषयावर आपण बोलणार आहोत की अनुदान आपले कधी मिळेल। मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरत नका जा मित्रांनो, म्हणजे मलाही एक मोटिवेशन मिळत असतं तुमच्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही निकाल लागला तो निकाल बहुतेक शेतकऱ्यांना अमान्य आहे, बहुतेक शेतकऱ्यांना मान्य देखील असेल। आता याच्यामध्ये 2 गट पडतात बघा, ज्यांना अनुदान मिळालं आणि ज्यांना अनुदान नाही मिळालं। आता ज्यांना अनुदान मिळालं, भलेही त्यांनी त्या शासनाला, जे आता BJPचे शासन होतं त्याला मतदान केलं नसेल, पण त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी थोडीफार सहानुभूती नक्कीच असते। दुसरं म्हणजे ज्यांना अनुदान मिळालंच नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? अशा शेतकऱ्यांनी महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांपर्यंत जे अनुदान पोचायला पाहिजे होतं ते पोचलं नाही। मग आता हे अनुदान मिळणार कधी? कारण की सगळ्यांना ज्या पद्धतीने या शासनाने त्यांची ब्ल्यूप्रिंट, यांचं जे काही संकल्पपत्र यांनी जाहीर केलं होतं आणि त्यानुसार जर विचार केला तर आजपासून ह्या गोष्टींचं, या अनुदानांचं वाटप आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे होतं, पण ते अजूनही शासनाकडून अद्याप कुठंतरी वाटप सुरू नाही आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा समजून घ्यावा लागणार आहे की जी आचारसंहिता असते, ती आचारसंहिता अजून उठलेली न होती आणि म्हणून हे अनुदान कुठंतरी वाटण्यासाठी त्याला स्थगिती होते। आता जसं जसं हे अनुदानाचे वाटपाची सुरुवात करण्यासाठी एक ठोस शासन पाहिजे, आणि ते शासन अजून महाराष्ट्रामध्ये नाही आहे। आत्ता जस्ट निवडणुका झाल्या, निकाल लागला, उद्यापर्यंतचा अल्टिमेट हा त्या पक्षातील नेत्यांना आहे की त्यांनी सरकार स्थापन करावं। आता सरकार स्थापन उद्यापर्यंत होईल आणि मग जे काही राहिलेले शेतकऱ्यांचे अनुदान आहेत ते शेतकऱ्यांच्या अनुदानांवर हे जे नवीन सरकार आहे, हे नवीन सरकार विचार करेल की शेतकऱ्यांना ते अनुदान आम्ही कधी द्यायचं, कधीपर्यंत शेतकऱ्यांना ते अनुदान आम्ही देऊ शकतो, ह्या गोष्टींसाठी ते सरकार तत्पर असणार आहे। मग याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत मित्रांनो, याच्यामध्ये ते मागचा जो काही बॅकलॉग आहे त्याचा सगळा डाटा ते चेक करतील आणि मग त्याच्याच नंतर ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील। ज्या शेतकऱ्यांच्या याद्यांमध्ये नावं आली होती, ज्या शेतकऱ्यांचं याच्यामध्ये सामूहिक क्षेत्रासाठी जर आपण पर्टिक्युलर विचार केला सोयाबीन कापूस अनुदानाचं, याच्यामध्ये 2 गट पडले, एक वैयक्तिक, एक होतं सामूहिक। वैयक्तिकचे शेतकऱ्यांनी बहुतेक म्हणजे जे काही पात्र शेतकरी होते त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले। वैयक्तिकमध्येही अजून जवळपास 23% शेतकरी हे त्यांना अजून अनुदान मिळालेलं नाही आहे आणि जे सामायिक क्षेत्रामध्ये बहुतेक म्हणजे जवळपास 50%च्या वर शेतकऱ्यांना हे अनुदान अजून आलेलं नाही आहे। मग याच्यामध्ये घोळ कुठे झाला, याच्यामध्ये नेमकं काय झालं? तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत मित्रांनो। आपण जर विचार केला तर जी काही लाडकी बहीण योजना यांनी सुरू केली, बघा, लाडक्या बहीण योजनेसाठी लागणारा जो काही निधी आहे, जो तुम्ही शेतकऱ्यांना जर विचार केला, एक पीक विमा असो किंवा दुष्काळी अनुदान असो किंवा सोयाबीन कापसाचं अनुदान असो, प्रत्येक शेतकऱ्याला तर तुम्ही दिलं नाही। जे काही 94 शेतकरी पात्र झाले होते त्याच्यामध्ये हे 94 लाख का 95 लाख शेतकरी पात्र झाले होते, त्याच्यामध्ये
जर विचार केला तर 5-5 हजार रुपयांपर्यंत हे अनुदान होतं. मग एवढा पैसा हे प्रत्येक महिन्याला लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना देत आहेत. मग तो पैसा बघा, प्रत्येक महिन्याला पैसे देणं वेगळं आणि एक ठराविक काळानंतर म्हणजे 3 महिने, 4 महिने, 5 महिने शेतकरी 2-2 वर्षापासून प्रतीक्षेत. मित्रांनो, सामूहिकसाठी यांनी किती अटी टाकल्या. सुरुवातीला सांगितलं की आम्ही कुठल्याही पद्धतीचं ई पीक पाहण्याची अट ठेवणार नाही किंवा तुमच्या 7/12वर त्याची नोंदही नसेल तरी आम्ही अनुदान देऊ. मग नंतर एक जी आर आला की ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं 7/12वर असेल तर ठीक आहे. नंतर आला ई पीक पाहणी मस्ट आहे. नंतर आला सामायिक क्षेत्रवाल्यांना तुमचा बॉन्ड पेपर, तुमचं कन्फर्मेशन सहमतीपत्र तुम्ही जमा केलं तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतील. म्हणजे एवढ्या काही जाचक-अटी या शासनाने टाकल्या आणि मग कुठंतरी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट व्हायला लागले. आता मूळ मुद्दा आपला असा आहे मित्रांनो की हे अनुदान मिळणार कधी. मग बघा, आता याच्यामध्ये आचारसंहिता ही संपली आणि याच्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवस हे शासन नक्कीच घेईल मित्रांनो, नक्कीच घेईल. आणि मग त्याच्यानंतर आता सगळ्यात आधी तर ते त्यांचं जे इलेक्शनमध्ये खर्च झाला आहे तो खर्च कसा काढायचा त्याच्यावर ते विचार करतील, त्याच्यासाठी ॲनालिसिस करतील. त्याच्यासाठी ते 6 महिने फुल बिझी असणार आहे की आपला जो काही पैसा गेला आहे तो आपण रिकवर कसा, पार म्हणजे आमदारांपासून मंत्रींपर्यंत सगळे हाच विचार करतील. आणि मग कुठंतरी नंतर शासनाकडून ते आता लाडक्या बहिणीचं सेम आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी खूप काही सिंहगर्जना केली होती, ज्या पद्धतीने सिंहगर्जना केली की आम्ही 23 तारखेचं वोटिंग झालं आणि नंतर 24 तारखेपासून आम्ही महिलांच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये टाकू. पण त्याच्याही पलीकडे जाऊन जर आता करंट आज 25 तारखे असा जर विचार केला तर एक न्यूज अशी आली की त्यांच्या म्हणण्यानुसार ते पैसे जे आहेत 2100 रुपये ते एप्रिलपासून ते डिपॉझिट करणार आहे. म्हणजे बोलायचं काही, करायचं काही, या सगळ्या गोष्टी फक्त हेच शासन नाही तर प्रत्येक शासन तसंच असतं. पण यांच्याकडून थोड्या जास्तच प्रमाणात या गोष्टी बिंबवल्या गेल्या लोकांच्या मनावर. लोकांसाठी सांगण्यात आलं की आम्ही किती तत्पर असणार आहे. आता ज्या काही पद्धतीने युवकांचा जर विचार केला तर युवकांना नोकऱ्या नाहीत मित्रांनो. एवढी बिकट अवस्था आहे. एज्युकेशनमध्ये MBA झालेले विद्यार्थी, इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी, त्यांना इथे नोकरी नाही आहे. तर आपल्या शेतकऱ्यांचा हे काय निभाव लागू देणार हे सरकार गुजराती सरकार आहे. आणि हे सरकार आता जर विचार केला तर जे काही धंदेवाले, जे काही मोठमोठे बिझनेस आहेत यांचा कसा बोलबाला होऊ शकतो, यांच्या कशा पद्धतीने हे फंडिंग करता. ॲक्च्युली हे या शासनाला हे फंडिंग करता. जसं की आता सगळ्यांनाच माहिती आहे एक अमेरिकेमध्ये वॉरंट निघालं अदानीच्या नावानं, तरी आपलं जे सरकार आहे सरकार त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही आहे. कारण की यांना फंडिंग यांच्याचकडून येत असतं. ते झाले अंबानी झाले, खूप काही जे काही मोठे मोठे उद्योगधंदेवाले असतील, सगळ्यात महत्त्वाचं जे काही मेडिसिनवाल्या कंपन्या आहेत यांच्याकडून खूप इलेक्ट्रॉल बॉन्डच्या नावाने आपण ऐकलं होतं. त्या गोष्टी सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पडायचं नाही. आपलं जे अनुदान आहे मित्रांनो त्याला अजून 1 महिना नक्कीच जाईन. 1 महिन्याच्या आत, 1 महिना किंवा 1 महिन्यानंतर हे तुमचं जे काही सोयाबीन कापसाचं अनुदान आहे ते मिळेल. पण मध्यंतरी जर काही नवीन अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत तो पोहोचवू. त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.